वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण ड्युएलिटी त्याचप्रमाणे रूल्स ऑफ निगेटिव्ह यावर आधारित थिअरी पाहिली. आता त्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण या लेक्चर्समध्ये पाहणार. राईट द ड्युएल ऑफ फॉलोइंग. खालील वाक्याचे ड्युएल लिहा. ड्युएल करायचं म्हणजे काय? अँडचं ऑर करायचं, ऑरचं अँड करायचं, टीचं सी करायचं, सीचं टी करायचं. मग आता याचं पहिलं वाक्य या ठिकाणी लक्षात घ्या. मग पहिलं येतं पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर. मग याचं ड्युएल. आता याचं ड्युएल करीत असताना आपल्याला काय करावं लागेल? नाव इफ यू कन्सिडर द ड्युएल इज लाईक दिस. आता याचं ड्युएल बघा, या ड्युएल मग असं वाक्य लिहायचं, ड्युएल इज इक्वल टू पी आहे तसाच, त्याच्यात काही बदल नाही. ऑरचं अँड होईल, अँड इज अ क्यू, अँडचं ऑर होईल आर आर. हे झालं त्याचं ड्युएल. अँडचं ऑर केलं, आरचं अँड केलं, यालाच त्याचं ड्युएल असं म्हटलं जातं. मग आता हे दुसरं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मग याचं ड्युएल कसं मांडणार? नाव ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट इट इज इक्वल टू. मग ड्युएल पी ऑर क्यू आणि इथं अँड येतं, त्याचं ऑरच करायचं. पहिलं पण ऑरच केलं, ऑर आर. हे झालं त्याचं ड्युएल. आता या ठिकाणी पुढचं वाक्य बघा, 3 नंबरचं, याचं ड्युएल मांडायला लावलेलं आहे. ड्युएल ऑफ दिस इज इक्वल टू, मग याचं ड्युएल इथं वाक्य लिहा, ड्युएल आणि ते काय आहे? इट इज द पी अँड क्यू अँड येतं, त्याचं ऑर होईल ऑर आर अँड एस, आर अँड एस. मग आता पुढे जर गेला आपण, पी अँड निगेटिव्ह क्यू. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं नाही, लक्षात घ्या. हा ड्युएल करतोय आपण. ड्युएल म्हणजे अपोजिट, बट निगेटिव्ह विल नॉट बिकम पॉझिटिव्ह. नाही, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार नाही. मग आता या ठिकाणी याचं ड्युएल घेताना ड्युएल ऑफ दिस इट इज द पी, हे कसं इज इक्वल टू पी ऑर निगेटिव्ह क्यू. तो पॉझिटिव्ह होणार नाही, लक्षात घ्या. द निगेटिव्ह विल बी नॉट पॉझिटिव्ह, देन इट्स कॉल्ड ॲज अ ड्युएल. मग त्याला ड्युएल आपण म्हणतो. मग आता हे वाक्य बघा पुढचं, निगेटिव्ह साठी मी ते घेतलेले आहे पुढचे वाक्य. नाव हिअर इफ यू सी, याचं ड्युएल असं इन ड्युएल ऑफ दिस इट इज द निगेटिव्ह पी अँड क्यू. ऑर येतं, मी अँड केलं, अँड आहे तर आर करायचं, आर निगेटिव्ह आर आर एस. हे झालं त्याचं ड्युएल. मग हे ड्युएल मांडित असताना निगेटिव्ह वरती त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. नाव द नेक्स्ट वन, इथं आता जसं आहे तसंच मांडीत चालायचं. त्याच्यात कोणत्याही प्रकारचं ब्रॅकेट असेल तिथं ब्रॅकेट मांडा, गोल ब्रॅकेट असणं गोलच मांडायचं, चौकटी असणं चौकट, जसं आहे तसंच मांडायचं. फक्त अँडचं ऑर करायचं, ऑरचं अँड करायचं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण जर ड्युएलचं याचा विचारात घेतला तर याचा ड्युएल काढित असताना नाव ड्युएल ऑफ दिस. आता याचं ड्युएल इज इक्वल टू निगेटिव्ह पी आहे तसाच, याचं अँडचं ऑर होईल, ऑर ब्रॅकेट आला, निगेटिव्ह क्यू आहे तसाच, अँडचं ऑर होईल ऑर पी अँड क्यू ऑर निगेटिव्ह आर. हे झालं त्याचं ड्युएल. हे झालं त्याचं ड्युएल. मग आता याच्या पुढे जर गेला आपण तर अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग हे ड्युएल मांडित असताना याचं ड्युएल कव्हर करताना आपल्याला असं येईल, नाव ड्युएल ऑफ धिस स्टेटमेंट इट इज इक्वल टू. आता ड्युएल इट इज इक्वल टू टीचं काय, स्मॉल सीचं स्मॉल टी होईल, टी ऑरचं अँड होईल, जो कंस आहे तोच वापरायचा, पी ऑर या ठिकाणी क्यू अँड आर आणि ह्या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लीट. पण ह्या सीचं काय करायचं, टी घ्यायचं.
किंवा टीचं सी घ्यायचं. अशा पद्धतीने याला म्हणतात ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. मग ड्युएल करीत असताना आपल्याला महत्वाचा नियम असं लक्षात आलं की अँडचं ऑर होतं, ऑरचं अँड होतं, टीचं सी होतं, सीचं टी होतं. बाकी निगेटिव्हचं पॉझिटिव्ह वगैरे होत नाही. लक्षात घ्या, ते निगेटिव्हचं पॉझिटिव्ह वगैरे होत नाही. नेक्स्ट वन आता पुढे निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. आता त्याचप्रमाणे पण वर्डिंग फॉर्मचे आता ड्युएल नाही, आता निगेटिव्ह करायची. निगेटिव्ह म्हणजे मागचे 4 रूल अँड, ऑर, इम्प्लाय, डबल इम्प्लाय याचा वापर आपण या ठिकाणी करायचा. मग पहिलं वाक्य आपण या ठिकाणी घेऊ. नाव लेट अस कन्सिडर द फर्स्ट स्टेटमेंट एक्स प्लस वाय. या ठिकाणी आपण एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11 or y minus 3 is equal to 6. मग आता इथे या ठिकाणी हे स्टेटमेंट कव्हर करताना आपल्याला याचं निगेटिव्ह मांडायचंय. मग निगेटिव्ह कसं येईल उत्तर? नाव दिस सोल्युशन एरोने दाखवा. नाही, याच्या उलट घ्यायचं. एक्स प्लस 8 लेस दॅन 11. बरेच मुलं असं लिहितात, चुकलंय. ग्रेटर दॅन असेल ना तर लेस दॅन इक्वल टू. मग इक्वल टू राहून जातो ना त्याच्यामध्ये. मग इथं काय करायचं? इक्वल टू. लेस दॅनचं ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू. नाही, आणि ग्रेटर लेस दॅन इक्वल टू असं तर मग फक्त लेस दॅन. हा असं लक्षात घ्या, उलट घ्यायचं. ऑर असेल तर त्याचं अँड घ्यायचं. अँड y मायनस 3 इक्वल टू आहे तर मग इथं नॉट इक्वल टू 6. नॉट इक्वल टू 6. इक्वलचं अपोजिट नॉट इक्वल. पण लेस दॅनचं अपोजिट ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅनचं अपोजिट लेस दॅन इक्वल टू. असंच वाक्य नेक्स्ट आपण स्टेटमेंट बघा. या ठिकाणी याच्यामध्ये अँडचं स्टेटमेंट आहे. प्रत्येकाचं निगेटिव्ह घ्या, अँडचं ऑर करा, नाही का. मग याचा या ठिकाणी घेत असताना आपल्याला याप्रमाणे येईल, नाही का. तर नाव लेट अस कन्सिडर दिस अँड 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 15. अँडचं काय येईल? ऑर. ऑर 25 याच्या अपोजिट घ्या, लेस दॅन इक्वल टू 20. लेस दॅन इक्वल टू 20 हे झालं त्याचं निगेटिव्ह. मी एक ऑरचं घेतलं, एक अँडचं घेतलं. आता ह्या ठिकाणी बघा इफ देनचं घेतो. पण याचं इफ देनचं मी तुम्हाला सांगितलंय निगेटिव्ह बी इम्प्लाईज निगेटिव्ह क्यू. याचं निगेटिव्ह कसं होतं? पी आहे तसाच इफ देन निघून जातं. आणि इथं अँड घ्यायचं, अँड निगेटिव्ह क्यू घ्यायचा. याप्रमाणे इथं वापरायचं. मग पहिलं या ठिकाणी इफ देन कट करून टाका. इफ देन मग पहिलं वाक्य आहे तसंच. मग ते पी आहे. पी आहे म्हणजे पहिलं वाक्य. मग कसं येईल? इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. आणि इथं अँड इन इफ देन काढल्यामुळे अँड ह्याचं निगेटिव्ह, कारण क्यूचा निगेटिव्ह घ्यायचं. अँड वापरून क्यूचा निगेटिव्ह घ्या. वी विल नॉट गो. We will not go and play. Go and play football. आता ह्या ठिकाणी बरेच मुलं मला शंका विचारित होते की सर तुम्ही इफ देन घेतला, तो काढून टाकला, पी आहे तसाच घेतला आणि क्यूचा निगेटिव्ह. मग पी आहे तसंच घेतलं वाक्य. पहिलं वाक्य ह्या इफ देन बद्दल अँड वापरला आणि वी विल नॉट गो अँड प्ले फुटबॉल. काही मुलं या ठिकाणी प्रश्न विचारतात की सर इथं अँडचं तुम्ही ऑर का केलं नाही? तर तिथं ऑर करायचं नाही, कारण हे
एक पूर्ण एकच वाक्य नाही का, त्यात दोन आर्टिकल जॉईंट केले म्हणून ह्या अँडचा अर्थ वेगळा, हे वाक्य आणि हे वाक्य वेगळे वेगळे, म्हणून इथं मात्र दोन वेगळे वेगळे वाक्य नाही, म्हणून या अँडचं ऑर करायचं नाही, लक्षात घ्या नाही का. नेक्स्ट वन, quadrilateral is square. Quadrilateral is a square if and only if it is rhombus. मग आता हे याच्यासारखंच आहे. मग याचं वाक्य पहिलं आहे तसं याप्रमाणे घ्यायचं. इफ देन जसं काढून टाकला तसं याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ काढून टाकायचं. मग इथं कसं येईल बघा, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल, मग क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, पहिला पी इज अ स्क्वेअर, आणि अँड वापरा, अँड, आणि दुसऱ्याचा निगेटिव्ह घ्या, इट इज अ rhombus, इट इज rhombus or it is rhombus. हे झालं इम्प्लाय साठी. आता आपल्याला परत रिव्हर्स मध्ये जायचं, किंवा ऑर. परत हे पहिलं आहे तसं ठेवा, नाही किंवा आहे तसाच. मग कसं येईल, इट इज rhombus or it is rhombus, it is a rhombus, it is a rhombus and हे पहिल्याचं निगेटिव्ह घ्या, quadrilateral and quadrilateral is not a square, quadrilateral is not a square. अशा प्रमाणे याचं डबल इम्प्लायचं निगेटिव्ह होत असतं, लक्षात. आता एक पाचवं वाक्य मी घेतो, इट इज कोल्ड अँड रेनिंग. हे वाक्य बघा, अँडनी जोडेल आहे, परंतु डबल त्याच्यामध्ये नाऊनचा वापर केला नाही. मग तो आपण स्वतः त्या ठिकाणी नॉट मात्र घ्यावा लागेल. हा, तर मग हे कसं मांडणार. नाव हिअर वी मे राईट इन दिस वे. नाव it is not cold or not raining. It is not cold, not raining. हे झालं वाक्य. It is not cold or not. or केलं आणि प्रत्येकाला नॉट दिला. तर याला म्हणतात निगेटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचे निगेटिव्ह झाले, हे दिलेल्या स्टेटमेंटचे हे निगेटिव्ह झाले. ह्या लेक्चरमध्ये आपण ड्युएल्स व निगेशनवर आधारित एक्झाम्पल्स पाहिले. जर ते तुम्हाला आवडले असेल तर पेंढारकर क्लासेस राहता या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.